8च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी किती? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला 8 आहे त्याचप्रमाणे लिहून घ्यायचे आहे आणि आपल्याला 8च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी काढायची आहे. म्हणून या 8च्या समोरील अंक जो 8 आहे तो 8 आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आणि भागिले 2 करायचे आहे. म्हणजे आपल्याला 8च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी मिळून जाईल. आता 8 गुणिले 8 बरोबर 8 8 64 भागिले 2 बरोबर 2 6 2 4 म्हणजे 8च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी ही आपल्याला 32 मिळून जाते. 6च्या पहिल्या 9 गुणांकांची सरासरी किती? मित्रांनो, 6 आहे त्याचप्रमाणे लिहून घ्यायचे. त्यानंतर 6च्या आपल्याला 9 गुणांकांची सरासरी करायची आहे. म्हणून 9च्या पुढील अंक जो 10 आहे तो या ठिकाणी गुणाकारामध्ये लिहून घ्यायचा आहे. 6 गुणिले 10 आणि भागिले 2 करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 6च्या पहिल्या 9 गुणांकांची सरासरी मिळून जाते. 6 10 60 भागिले 2 बरोबर 2 6 0 जसेला तसा. म्हणजे 6च्या पहिल्या 9 गुणांकांची सरासरी आपल्याला 30 मिळालेली आहे. 12च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी किती? 12च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी आपल्याला काढायची आहे. म्हणून 12 आहे त्याचप्रमाणे लिहून घ्यायचे. 12च्या आपल्याला 7 गुणांकांच्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी काढायची आहे. म्हणून 7च्या पुढील अंक 8 गुणाकारामध्ये लिहून घ्यायचं आहे आणि भागिले 2 करायचे आहे. 2 सक 12 6 गुणिले 8 8 सक 48 म्हणजेच 12च्या पहिल्या 7 गुणांकांची सरासरी आपल्याला 48 मिळून जाते. 9च्या पहिल्या 5 गुणांकांची सरासरी किती? आता आपल्याला 9च्या पहिल्या 5 गुणांकांची सरासरी करायची आहे. म्हणजे 9 आहे त्याचप्रमाणे लिहून घ्यायची. 9च्या 5 गुणांकांची सरासरी म्हणजे 5च्या पुढील अंक 6 या ठिकाणी गुणाकारामध्ये लिहून भागिले 2 करायचे आहे. 2 1 2 2 6 9 गुणिले 3 बरोबर 9 3 27 म्हणजे 9च्या पहिल्या 5 गुणांकांची सरासरी आपल्याला 27 मिळून जाते. 1 2 3 4 याप्रमाणे 10 पर्यंत या संख्यांची सरासरी किती? आपल्याला या संख्या क्रमागत दिलेल्या आहेत. क्रमागत संख्यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागत असतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे आपल्याला क्रमागत असणाऱ्या कोणत्याही संख्यांची सरासरी मिळून जाते. आता आपल्याला पहिली संख्या 1 आहे आणि शेवटची संख्या 10 आहे. या दोघांची बेरीज भागिले 2 1 अधिक 10 बरोबर 11 भागिले 2 म्हणजेच 1 ते 10 पर्यंतच्या क्रमागत संख्यांची सरासरी आपल्याला 2 पंचे 10 0 1 उरतो. 1ला 2ने भाग जात नाही म्हणून दशमचिन्ह 2 पंचे 10 म्हणजे 5.5 ही 1 पासून 10 पर्यंतच्या क्रमागत संख्यांची सरासरी आपल्याला मिळालेली आहे. वर्गातील 5 विद्यार्थ्यांपैकी 60 किलो वजनाचा विद्यार्थी बाहेर जातो व त्याच्या जागी नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी 2 ने वाढते. तर नवीन विद्यार्थ्याचे सरासरी वजन किती? मित्रांनो, या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी नवीन विद्यार्थ्याचे जे वजन आपल्याला काढायचे आहे त्यासाठी आपल्याला बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन अधिक एकूण विद्यार्थी जे सुरुवातीचे होते 5 गुणिले सरासरी वाढ यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे 2. आता आपल्याला बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन हे 60 kg होते अधिक एकूण विद्यार्थी सुरुवातीला 5 होते म्हणून या ठिकाणी 5 मांडून घ्यायचे आहे आणि गुणाकारामध्ये सरासरी आपली 2 ने वाढलेली आहे तर ते 2 या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. आता 60 अधिक 5 दुनी 10 बरोबर बाहेर गेलेल्या नवीन जो विद्यार्थी आला त्या विद्यार्थ्याचे वजन 60 अधिक 10 बरोबर 70 kg होते.